प्रमोद महाजन एकेकाळी देशाच्या राजकारणातील सर्वात हाय प्रोफाईल असणाऱ्या नेत्यांपैकी एक नेते. असं म्हणतात की राजकारणातील सूत्रधार हा शब्द महाजनांमुळेच रूढ झाला होता. भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये सर्वात सक्रिय असणाऱ्या प्रमोद महाजन यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वावर देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं होतं. खरं तर आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात आले. त्याआधी त्यांनी काही काळ पत्रकार आणि काही काळ शिक्षक म्हणूनही काम केलं होतं. तर अडवाणींच्या रथयात्रेचे महाजन हे मुख्य संयोजक होते. इतकंच नाही तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे त्यांनी सेना भाजप युती घडवली होती. भाजपचे संकटमोचक असणाऱ्या याच प्रमोद महाजन यांना एकदा एका सभेत अटलजींनी भाजपचा लक्ष्मण अशी उपमा दिली होती व यावेळी त्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. हा किस्सा आजही त्यांची आठवण करून देतो. दिवंगत प्रमोद महाजन यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा राजकीय प्रवास कसा होता यावर नजर टाकताना आज तो किस्साही आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स. दिवंगत प्रमोद महाजन यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1949 रोजी महबूबनगर हैदराबाद येथे झाला होता. खरं तर महाजन कुटुंब हे मूळचे उस्मानाबादचे, परंतु काही कारणांनी ते बीडमधील अंबेजोगाई येथे स्थलांतरित झाले होते. त्यामुळे प्रमोद महाजन यांचे बालपण अंबेजोगाईत गेले, तर त्यांचे शिक्षण तेथील योगेश्वरी विद्यालय येथे झाले. त्यानंतर त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी घेतली आणि त्यानंतर पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले व यानंतर RSSच्या तरुण भारत या मराठी वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिले. तसेच साल 1971 ते 1974 या काळात त्यांनी बीडमधील खोलेश्वर महाविद्यालयात इंग्रजी हा विषय शिकवला. पुढे 1975 साली देशात लागलेल्या आणीबाणीच्या काळात ते सक्रिय राजकारणात दाखल झाले. त्यानंतर साल 1983 ते 1985 पर्यंत ते पक्षाचे अखिल भारतीय सचिव राहिले. त्यानंतर 1986 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले व त्यावेळी एक उत्तम वक्ता म्हणून त्यांनी आपल्या भाषणातून राजकारणात छाप पाडली आणि प्रमोद महाजन भाजपमधील दुसऱ्या फळीतील नेते झाले. त्यानंतर अडवाणींच्या रथयात्रेच्या नियोजनात महाजन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यामुळेच अडवाणींनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणले. पुढे 1995 साली जेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदा बिगर काँग्रेस सरकार स्थापन झाले ते प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नामुळेच. त्यांनीच बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे शिवसेनेशी युती केली आणि सत्ता परिवर्तन घडवून आणले. त्यानंतर 1996 साली पहिल्यांदा प्रमोद महाजन लोकसभेचे खासदार झाले आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या 13 दिवसाच्या सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले. तर दुसऱ्यांदा जेव्हा NDAची सत्ता आली त्यावेळी महाजन यांनी माहिती प्रसारण मंत्री म्हणूनही उल्लेखनीय काम केलं. शायनिंग इंडिया ही मोहीम प्रमोद महाजनांचीच कल्पना होती. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध राहिले. तर प्रमोद महाजन नेहमी संसदेत अटल बिहारी वाजपेयींच्या मागे बसत आणि गरजेवेळी त्यांना काही महत्त्वाची माहितीही सांगत. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांच्यातील मैत्रीचं नातं हे सर्वश्रुत होतं. हे नातं नेमकं कसं होतं त्याबद्दलचा किस्सा म्हणजे प्रमोद महाजन यांच्या मृत्यूची घटना घडण्यापूर्वी 6 महिने आधी वाजपेयींनी प्रमोद महाजन हे भाजपचे लक्ष्मण आहेत असं म्हटलं होतं. त्याचं झालं असं की 2005 मध्ये भाजपच्या रौप्य महोत्सवानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर भाजपचा मेळावा आयोजित केला होता व याच मेळाव्यात बोलताना वाजपेयी यांनी स्वतःच्या राजकीय निवृत्तीची घोषणा करताना लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन ही पक्षातील रामलक्ष्मणाची जोडी आहे असं म्हटलं होतं आणि त्यावेळी वाजपेयींच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती. खरं तर प्रमोद महाजन यांच्याकडे उत्तम नेतृत्व क्षमता असल्याने भावी पंतप्रधान म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जायचे. त्यांच्या नावातच PM होता. त्यामुळे वाजपेयी नंतर कोण असा प्रश्न जेव्हा उपस्थित होत असे तेव्हा 2च नावे समोर यायची, ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. जर प्रमोद महाजन यांचे अकाली निधन झाले नसते तर कदाचित ते भारताचे पहिले मराठी पंतप्रधान झाले असते. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा किस्सा तुम्हाला सांगावासा वाटला. त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या महाटॉक्स या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.